नाशिक येथील श्री गणेश शंकर बोरदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री तुषार यांचा विवाह कैलासवासी खंडू चतुर सोनवणे भाई यांची कन्या चिसौका वंदना वैशाली हिच्यासोबत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। हा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता सर्वधर्म मंदिर मंगल कार्यालय तपोवन पंचवटी नाशिक येथे आयोजित करण्यात आलाय। यापूर्वी हळद समारंभ शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। या मंगल प्रसंगी बोरदे व सोनवणे भाई परिवार यांच्या वतीने सर्व नातेवाईक मित्रपरिवार आमदार खासदार नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांनी या लग्न सोहळ्यानिमित्त उपस्थिती दर्शविली आहे व वधूवरांना आशीर्वाद दिलाय। हिरचिंतकांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आलंय। समस्त बोरदे आणि सोनवणे परिवार यांनी या सोहळ्यासाठी सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रित केलंय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आपण आलेलो आहोत तपोवन येथे। तर तपोवन येथील सर्व धर्म कार्यालय येथे आज विवाह सोहळा संपन्न होत आहे। तुषार आणि वैशाली असे चिरंजीव व चिरंजीविकाचे नाव आहे आणि बोरदे कुटुंबियाच्या हस्ते हा शुभारंभ तसेच हा लग्न सोहळा पार पडत आहे। तर आपल्या सोबत बोरदे कुटुंबियाचे मान्यवर आहेत, आपण त्यांच्याकडूनच याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। मी गणेश शंकर बोरदे आज आमच्या चिरंजीव तुषार यांचा शुभ विवाह संपन्न झाला आहे। या प्रसंगी आमचे नातेवाईक व मित्रपरिवार, अनेक मान्यवर, नगरसेवक आणि अधिकारी यांनी या लग्नाला शुभारंभाला उपस्थिती लावली व वधूवरास आशीर्वाद दिला। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि असाच आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव असू द्या। धन्यवाद। वधूवरांकडे काही तरुण वर्ग देखील इथे सामील झालेला आहे। तर हा उत्साह मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे। तर आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, माझ्या भावाचं लग्न एकदम थाटात पार पडलं आहे। तर असाच आशीर्वाद सदैव आमच्या परिवाराला कुटुंबाला लागत राहावा। नमस्कार, आज माझ्या भावाचं लग्न पार पडलं आहे। आम्ही फार उत्साहाने लग्न एन्जॉय केलं व खूप छान वाटलं। असंच त्यांचं आयुष्य समृद्धी सुखाने लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना।